हे यू गाईज, मी जया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आजच्या माझ्या ह्या खास व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये आणखी नवीन काय काय घडणार आहे, अकोल्यामध्ये आणखी काय काय विशेष असणार आहे हे सगळं तुमच्यासमोर मांडणार आहे. 2018मध्ये दी अमेझिंग अकोला ही कॉन्सेप्ट तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलो होतो आणि तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहात. याच धर्तीवरती तुमच्याकडनं मिळणार आहे प्रेम, आशीर्वाद ह्या शुभेच्छांसहित मी एका माझ्या नवीन चॅनलला सुरुवात करते आहे, जे की माझ्या नावाने असणार आहे जया भारती. आणि त्यासोबतच ब्लॉगसुद्धा सुरू करते आहे. तेव्हा तुमचं काही व्हेंचर असेल, तुमचं काही एखादं जिथे तुम्ही काम करता वर्क स्टेशन असेल किंवा तुम्हाला काही शोकेस करायचं असेल आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून, तर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता. सध्या मी ज्या ठिकाणी आलेले आहे इथे खूप सगळ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. आणि नेमकं मी सध्या कुठे आहे आणि इथे काय काय तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो गाईज, सध्या मी आहे तेज ग्रुप सोबत, जो की आम्ही जवळपास म्हणजे 12th स्टँडर्डपासून आम्ही फ्रेंड्स आहे. आणि त्याच्यानंतर आमचे रस्ते थोडेसे बदलत गेले, पण परत आम्ही एकाच ठिकाणी आलेलो आहोत. त्याचं कारण असं की तेज ग्रुपकडे ज्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत त्याच्या स्टुडिओमध्ये, त्याच्यामुळे बरेचदा आमचे बरेचसे प्रोजेक्ट इथे सुरू असतात. सो सगळ्यात पहिले तर तेज ग्रुप मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे की नेमकं ह्या स्टुडिओमध्ये 2 पद्धतीचं काम चालतं. ते एक्झॅक्टली 2 पद्धतीचं काम कोणतं आहे? बेसिकली हे एक होम स्टुडिओ लोकेशन आहे आणि इथे माझ्या घराचा जो वरचा भाग आहे तो इट्स लाईक अ 2 BHK, तो आपण एका म्युझिक क्लासेस आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये कन्वर्ट केलेला आहे. सो क्रिएटिव्ह स्टुडिओ नावाने इथे स्टुडिओची फॅसिलिटी चालते आणि स्ट्रिंग्स अँड हार्ट म्युझिक अकॅडमीच्या नावाने इथे म्युझिक क्लासेस चालतात. वाव, पण या म्युझिक क्लासेससाठी आम्हाला विशेष जाणून घ्यायचं आहे, कारण की अकोल्यामध्ये आम्ही जनरली बघितलेलं आहे की क्लासिकल सिंगिंग असेल, सुगम संगीत असेल किंवा शास्त्रीय संगीत असेल, ह्या गोष्टी मोस्टली चालतात. पण तुझ्याकडे या अकॅडमीमध्ये, म्युझिक अकॅडमीमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंट्स शिकवले जातात आणि त्याचा एज ग्रुप काय आहे? ओके, बघा, क्लासिकल ही टर्म जी आहे ती वेस्टर्नमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. असं नाही की फक्त आपण इंडियन क्लासिकल बघतोय, वेस्टर्नसुद्धा क्लासिकल असतं. सो आपण वेस्टर्न पद्धतीने म्युझिक शिकवतो आणि त्याच्यामध्ये गिटार आणि पियानो हे 2 प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंट्स आपण शिकवतो. आणि त्याच्यासोबत व्होकल्स आम्ही आत्ता ऑक्टोबरमध्ये रिलीज केला आहे. सो ऑक्टोबरपासून आम्ही व्होकल्ससुद्धा शिकवतो आहे. बट सर्व गोष्टी आपण वेस्टर्न पद्धतीने शिकतो. दॅट इज मोर प्रॅक्टिकल अप्रोच टुवर्ड्स लर्निंग म्युझिक. आज तुम्ही बघत असाल की विद्यार्थ्यांना प्रेशर भरपूर आहे आणि त्यांना फन ॲक्टिव्हिटी एक खूप आवश्यक आहे. आणि 70% मुलांना म्युझिकमध्ये करिअर नसतं करायचं. त्यांना एक पॅरलली कशी ॲक्टिव्हिटी पाहिजे ज्यांनी त्यांचा दिवस चांगला जाईल किंवा त्यांना एक चांगली हॉबी कॅरी करता येईल, त्या हॉबीचं कन्व्हर्जन पॅशनमध्ये करता येईल. पण प्रोफेशनपर्यंत सर्वच मुलं जात नाही, है ना. सो त्यामुळे बेटर आहे की त्यांना एक गुड लर्निंग स्पेस आवश्यक आहे आणि फन ॲक्टिव्हिटी आवश्यक आहे. तर आम्ही वेस्टर्न पद्धतीने इथे गिटार, पियानो आणि व्होकल्स शिकवतो. ओके, पण जसं तू म्हणालास की पूर्ण जी मुलं असतात ती काही अशा पद्धतीचं ट्रेनिंग घेऊन किंवा म्युझिक शिकून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आपलं यश गाठू शकत नाहीत. पण मग ह्याच गोष्टीला लक्षात ठेवून बऱ्याच ठिकाणी क्लासेस जे आहेत ते हार्डली वीकमध्ये 2 days किंवा 3 days घेतले जातात. सो आपल्याकडे कशी पद्धत आहे? माझ्याकडे सुरुवातीपासूनच असं पॅटर्न चालत आलं की 5 days a week क्लासेस आहेत. सो मंडे टू फ्रायडे एव्हरीडे क्लासेस असतात. सॅटर्डे संडे वीकेंड ऑफ राहतो. सो तोच पॅटर्न आम्ही आता इथेही चालवतो आहे आणि येणारी जी ब्रांच आहे गौरक्षण रोडची त्यालाही पण आम्ही चालवतो आहे. 5 days a week क्लासेस आहेत रोज. पण मग लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये, कारण की आता एज ग्रुप जो आहे तुमच्याकडचा आय गेस 7+चा एज ग्रुप आहे, सो त्या एज ग्रुपला आणि लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये कसं मॅनेज केलं? लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये कसं आहे की म्युझिक शिकताना तसंच आपण इन्स्ट्रुमेंट जे आहेत
ते कॅरी करून प्ले करतो. सो डेफिनेटली अंतर जे आहे 6 फुटाचं ते मेंटेन होतेच. प्लस जे स्टुडंट येतात ते त्यांची पर्सनल काळजी घेतात, ते मास्क घालून येतात, कंपल्सरी आहे प्रत्येकाला मास्क घालून येणं. आणि सोबत सॅनिटायझेशन जे आहे ते आपण करतो या जागेची 2 ते 3 वेळा हप्त्यातून क्लिनिंग होत राहतं. आणि प्लस सॅनिटाईज पण आम्ही प्रत्येकाला आल्यावर हातावर देऊन करत असतो. सो त्यांनी बऱ्याचशा प्रिकॉशन मेंटेन होते. हो, बट फर्स्ट वेळच्या वेळेला काही असं ऑनलाईन फॅसिलिटी मुलांसाठी अवेलेबल होती का आपल्याकडे? क्लासेस सध्याही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू आहेत. ऑफलाईनच्या माझ्याकडे 8 बॅचेस आहेत आणि ऑनलाईनच्या 2 बॅचेस आहेत ज्या रात्री 8 ते 9 आणि 9 ते 10 मध्ये कंडक्ट होतात. तर एक ऑल गर्ल्स बॅच आहे आणि एक ऑल बॉईज बॅच आहे. तर 9 ते 10 आणि 8 ते 9 या 2 वेळेमध्ये ऑनलाईनसुद्धा फॅसिलिटी आहे. आणि जर इनकेस कोणी खूपच इंटरेस्टेड असेल आणि म्युझिकमध्ये पहिल्यापासून जुळलेला असेल, त्याला सेन्स असेल म्युझिकचा, तर तो विकेंडला पण आम्ही फॅसिलिटी ती प्रोव्हाइड करू शकतो, प्रोव्हाइडेड दॅट की त्याची तेवढी इच्छा असेल शिकण्याची. सो विकेंड पण माझा खाली आहे, त्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो जर कोणी इंटरेस्टेड असेल तर. म्हणजे म्युझिक इट्स अ काइंड ऑफ पॅशन असणाऱ्या लोकांसाठीचा झोन आहे तो. येस. सो जेव्हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे क्लासेस अवेलेबल आहेत, सो एज ग्रुप सध्या कुठला एज ग्रुप तुझ्याकडे अवेलेबल आहे? लाईक बिगिनर लेवलला 7 to 14 हा एज ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सर्व लहान मुलं आहेत ज्यांना मोस्टली गिटार प्ले करता येत नाही. माझ्याकडे होत असायला थोडं कॅज्युअली बोलूया की जेव्हा कुठला एखादा मोठा भाऊ माझ्याकडे एखाद्या फॅमिलीमधला क्लासला येतो, तर त्याचा लहान भाऊ आहे तो घरी थांबत नाही. मग तो म्हणतो मलाही पण क्लासला यायचंच आहे. मग आम्ही काय केलं की जस्ट एक त्यालाही पण काही ना काही शिकता आलं पाहिजे म्हणून आम्ही पियानो स्टार्ट केलं. पण आता जेव्हापासून आम्ही पियानो स्टार्ट केला तर त्यांनी गिटारला पण ओव्हरटेक केला. माझ्याकडे सध्या पियानोचे जास्त स्टुडंट आहे रादर दॅन गिटार. सो 7 to 14 एज ग्रुपसाठी मोस्टली आम्ही पियानो टार्गेट करतो आणि 14 अबावसाठी तुम्ही 2 पैकी कुठले इन्स्ट्रुमेंट चॉईस करू शकता. ओके. सो आता पियानो, गिटार आणि व्होकल्स याचं एक टेंटेटिव्ह ड्युरेशन काय असतं क्लासेस? लाईक एक सिलेबस काही डिझाईन केलेला आहे का, किंवा तो शिकायला किती ड्युरेशन पाहिजे मुलांना? मुलांना शिकण्यासाठी 4 लेवल्स आहेत. एक बिगिनर लेवल, इंटरमिजिएट लेवल, ॲडव्हान्स लेवल आणि प्रोफेशनल लेवल. सो 3-3 महिन्याचे मॉड्यूल्स आहेत ते. सो त्यातला तुम्ही बिगिनर लेवलपासून स्टार्ट करू शकता. आणि सपोज तुमची एक्झाम आली, सपोज तुम्हाला या समरमध्ये ही ॲक्टिव्हिटी केली, पुढच्या समरमध्ये तुम्हाला यायचं आहे. काही माझ्याकडे असे स्टुडंट असतात जे अकोल्यामध्ये फार कमी वेळासाठी आहेत. काहींचे ॲडमिशन्स बाहेरगावी होतात, काहींचे कोर्स सिलेबस खूप हेवी असतात. जसे मेडिकल स्टुडंट जे आहेत, GMC वगैरेच्या मुली आहेत, त्यांचं जी स्टडी पॅटर्न असतात ते खूप जास्त टफ असतात. सो समर टू समर जर येणारे असतील तर तुम्ही एका समरला किंवा एका 3 मंथच्या ड्युरेशनला तुम्ही एक लेवल करू शकता. मग लेवल 2, लेवल 3, लेवल 4 असं तुम्हाला कॅरी करता येईल. ओके, व्हेरी नाईस. सो इतके सगळे स्टुडंट्स आणि इतक्या सगळ्या फॅसिलिटीज मुलांसाठी आहेत, लाईक गिटार, पियानो असेल, त्याच्यानंतर व्होकल्स आहेत. सो ह्या बॅचेसचे टायमिंग कशा पद्धतीचे असतात? आणि कारण मुलांचे ट्युशन क्लासेस आहेत किंवा स्कूल्स आता नाही आहेत, पण जेव्हा स्कूल्स राहतात तर कसं मॅनेज केल्या जातात? बॅचेसची टायमिंग भरपूर फ्लेक्सिबल आहे. सकाळी 9 ते 12 अशा 3 बॅचेस आहेत. त्यामध्ये मिक्स स्टुडंट आहेत गिटार आणि पियानोचे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 3 पासून डिवाईड केलेल्या बॅचेस आहे. काही बॅचेस पियानोच्या, काही गिटारच्या आहेत. पण रात्री 3 पासून 8 पर्यंत मी अवेलेबल असतो. सो सकाळी 9 ते 12, त्यानंतर 12 ते 3चा वेळ जो आहे तो दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी ठेवला आहे. आणि 3 ते 8 पर्यंत आम्ही पुन्हा म्युझिकच्या बॅचेस कंडक्ट करतो. आणि रात्री मग ऑनलाईन बॅचेस आहेत. सो हे सगळं तर झालं म्युझिक अकॅडमीशी कनेक्टेड. बट व्हॉट अबाउट क्रिएटिव्ह स्टुडिओ? म्हणजे क्रिएटिव्ह स्टुडिओमध्ये आणखी काय काय क्रिएटिव्ह गोष्टी इथे होतात ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. क्रिएटिव्ह स्टुडिओबद्दल तुझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहीत असेल. बट क्रिएटिव्ह स्टुडिओला 3 बेसिक सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. दॅट इज साऊंड रेकॉर्डिंग, म्युझिक प्रोडक्शन आणि व्हिडिओ एडिटिंग. तर साऊंड रेकॉर्डिंग म्हणजे बेसिकली तुम्हाला काही आवाज रेकॉर्ड करायचा असेल किंवा इन्स्ट्रुमेंट्स रेकॉर्ड करायचे असेल तर त्या रिलेटेड सर्व सेगमेंट आहेत. जसं व्हॉइस ओव्हर आहे, त्याच्यानंतर ॲड्स आहेत, त्याच्यानंतर डॉक्युमेंटरीजला लागणारा जो व्हॉइस आहे तो आहे, त्याच्या व्यतिरिक्त इलेक्शनचे जे कॅम्पेन्स असतात त्याचे ऑडिओज आहेत. असा व्हॉइसचा खूप मोठा सेगमेंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर कराओके ट्रॅक्सवर गाणं रेकॉर्ड करायचं असेल सो त्याच्याशी रिलेटेड आपण पूर्ण रेकॉर्डिंग करू शकतो. त्यानंतर म्युझिक प्रोडक्शन ही अशी फॅसिलिटी आहे की जी अकोल्यामध्ये फार रेअर आहे. फार कमी लोक आहेत त्याच्यामध्ये जे चांगलं काम करतात आणि बजेट्स पण चांगले प्रोव्हाइड करतात. बजेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन म्युझिक प्रोडक्शन. विदाउट गुड बजेट यू कॅनॉट हायर गुड अरेंजर्स अँड प्रोग्रामर्स. आणि त्याच्याशिवाय तुमच्या ट्रॅकला ती क्वालिटीने मिळणार जी एखाद्या बॉलिवूड ट्रॅकला तुम्हाला ऐकायला मिळते. आणि कंपॅरिझन डिरेक्ट आहे. आजकाल तू पण एक गाणं बनवशील, तू कम्पेअर कोणाशी करशील की यूट्यूबवरचं एखादं गाणं, गाना.com वर, स्पॉटिफायवर एखादं गाणं. सो क्लायंटची रिक्वायरमेंट आहे खूप हेवी,
बट कम्पॅरेटिव्हली त्यांचं बजेट्स फार कमी राहते. सो तो मेळ आणणं फार कठीण आहे. सो म्युझिक प्रोडक्शनमध्ये सपोज तू एखादी कविता लिहिलीस आणि तुला त्याला गाण्याच्या स्वरूपात करायचं आहे, किंवा जर कोणी गीतकार आहे, संगीतकार आहे, त्याला जर एखाद्या गाण्याला रेडी करायचं आहे लाईक अ बॉलिवूड ट्रॅक, तर आपण ते बनवू शकतो. सो म्युझिक प्रोडक्शनमध्ये ती फॅसिलिटी आहे. पुन्हा बॅकग्राऊंड स्कोर आहे. जसं एखाद्या यूट्यूब चॅनलला लागणारे BGMs आम्ही प्रोव्हाइड करतो. सो ते पण आपण करू शकतो. किंवा एखाद्या रेकॉर्डेड ड्रामाला, एखाद्या शोला लागणारं म्युझिक आपण प्रोव्हाइड करतो. सो ती फॅसिलिटी म्युझिक प्रोडक्शनमध्ये आहे. आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये सध्या आम्ही नवीन आहे. त्याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंटरीज एडिट करतो आणि म्युझिक व्हिडिओज एडिट करतो. या 2 गोष्टीमध्ये आमची स्पेशालिटी आहे. सो मी स्वतः म्युझिशियन असल्यामुळे आणि सिंगर असल्यामुळे आय अंडरस्टँड इट बेटर की म्युझिक व्हिडिओज कसे एडिट करायचे. दॅट इज व्हेरी प्रिन्सिपल सर्व्हिस की जी आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि डॉक्युमेंटरीजमध्ये एक पर्सनल इंटरेस्ट आहे, कारण की मी स्वतःही ऑल ओव्हर वर्ल्डच्या भरपूर डॉक्युमेंटरीज बघतो. सो त्यामुळे डॉक्युमेंटरीजचा एक सेन्स आहे, अंडरस्टँडिंग आहे. आणि बाकी इंटरव्ह्यूज तुझ्यासोबतचे ते पण आपण एडिट करू शकतो. आणि एवढंच नाही तर म्हणजे मी जे काही माझं न्यूज इथे रेकॉर्ड करत असेल किंवा जो काही कॉन्टेंट मी इथे इलेक्शनसाठी असेल, कॅम्पेनिंगसाठी जो काही आपण रेकॉर्ड करतो, हे तर खूप छोट्या छोट्या टायमिंगचे आपले प्रोजेक्ट्स असतात. बट जसं लॉंग टाईम प्रोजेक्ट असतं, जसं फिल्म मेकिंगचं असतं किंवा डॉक्युमेंटरीज असतात. लाईक आपण याच्या आधी सोबत मला वाटते महाबीजच्या असेल किंवा काही पॉलिटिकल डॉक्युमेंटरीज आपण क्रिएट केल्या. सो एक खूप लॉंग ड्युरेशन या सगळ्यामध्ये होतं, लाईक 15 days, 1 month. सो कशा पद्धतीने ते इथे केलं जातं आणि त्यासाठी काय काय फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहे? मी पुण्याचे, मुंबईचे, नागपूरचे, अकोल्याचे सर्व ठिकाणचे स्टुडिओज बघितलेले आहेत. बराचसा माझा मित्रपरिवार तिकडे आहे. सो वी आर लाईक ट्राईंग टू मिक्स अँड मॅच थिंग्स, किंवा काय आपल्याकडे आहे आणि काय त्याच्यामध्ये मिसिंग आहे या गोष्टींचा आपण एक मेळ आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्ही बघितलं की ज्या प्रोजेक्ट्सला 2-3 तासामध्ये निपटवता येते त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. पण जे हाय बजेटवाले प्रोजेक्ट आहे, ज्यांची स्पेंडिंग ॲबिलिटी आहे, त्यांना टाईम पण तेवढाच लागतो. जसं 15 दिवस लागतात, 10 दिवस लागतात, एक हप्ता लागतो. जसं आता मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयाचं आपल्याकडे 30 दिवसाचं फुटेज आलं होतं. सो एव्हरी डे मोरणा स्वच्छता अभियानचं रोजचं शूट व्हायचं आणि रोजचं फुटेज यायचं. सो लॉंग कंटिन्युटीवाले प्रोजेक्ट असले ज्याच्यामध्ये आपल्याला 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस इथे इन्व्हॉल्व राहायचं आहे त्या प्रोजेक्टमध्ये. सो काय होतं की फोकस जो आहे तो क्रिएटिव्हिटीकडे राहायला पाहिजे. असं नको व्हायला की आपण येतोय जातोय पण कुठेतरी त्या प्रोजेक्टसोबत कनेक्ट नाही करत आहे, त्या व्यक्तीसोबत कनेक्ट नाही करत आहे. सो तो कनेक्ट बनण्यासाठी एक तर आपल्याकडे अशी फॅसिलिटी आहे की तुम्ही दिवसा काम करा किंवा रात्री काम करा, तुम्हाला फरक जाणवणार नाही. लाईट्स त्या पद्धतीने आपण केल्या आहेत की तुम्ही 2-4 तास जरी इथे स्पेंड केले तर तुम्हाला टाईम माहीत नाही पडणार. हा एक त्यातला प्लस फॅक्टर आहे. सेकंड, जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी येता तेव्हा आपण इथे एक पॅन्ट्री क्रिएट केलेली आहे. सो आपल्याला चहा, कॉफी किंवा ब्रेकफास्ट किंवा बाहेरून काही फूड ऑर्डर करत असाल तुम्ही, सो ते अनबॉक्सिंग करण्याचं आणि खाण्यासाठी इथे पूर्ण फॅसिलिटी आहे. प्लस तुम्ही जर समजा इथे लाईक अ डे बोर्डिंग राहत असाल किंवा पूर्ण सकाळी मॉर्निंगपासून तुम्ही इव्हनिंगपर्यंत इथे थांबत आहात, सो देर इज अ फॅसिलिटी टू टेक अ रेस्ट, हॅव गुड फूड, हॅव गुड ड्रिंक्स, हॅव गुड चाय, कॉफी, एव्हरीथिंग. सो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हेल्प करतात. डेफिनेटली एक ब्रेक फार महत्त्वाचा आहे, रिफ्रेश पॉईंट खूप महत्त्वाचा आहे काम करताना. सो तो रिफ्रेश पॉईंट क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे या सर्व फॅसिलिटीज आहेत. रेस्टरूम आहे आणि पॅन्ट्री आहे, त्यांनी खूप चांगलं हेल्प करते आणि बाकी सेटअप तर अगदी लेटेस्ट आहे. सो हे सगळं झालं अकॅडमी आणि क्रिएटिव्ह स्टुडिओच्या बाबतीत. पण क्रिएटिव्ह स्टुडिओ जो आहे तो सध्या ओल्ड सिटीला आहे. सो बऱ्याच लोकांसाठी डिफिकल्ट आहे लाईक इतक्या दूर येणं आणि सर्च करणं, म्हणजे ॲक्च्युली ज्यांना खरंच गरज आहे ते इथे येऊन शोधून घेतात. बट व्हॉट नेक्स्ट, इथून पुढे काय अपडेटेशन असणार याच्यामध्ये? बरेचदा आपण इव्हेंट्सला पण बऱ्याच लोकांना भेटत राहतो आणि आता रिसेंटली आम्ही जे मार्केटिंग करतोय क्लासेसचं आणि स्टुडिओचं दोन्हीचं, त्यावरनं आम्हाला जे लीड्स मिळतात आहे, इन्क्वायरीज मिळतात आहे, त्या मोस्टली नवीन शहरातलाही भरपूर आहेत. आणि होतं असं की एखादा व्यक्ती आपल्यासोबत कनेक्ट होतो, त्याला इच्छा असते की इथे काम करावं किंवा इथे येऊन शिकावं वगैरे, बट त्याला एवढ्या दूर येता येत नाही. सो आम्ही त्यासाठी गौरक्षण रोडला पण एक सेटअप आत्ता नवीन स्टार्ट करतो आहे, तर त्याच्यामध्ये पण दोन्ही फॅसिलिटीज राहतील. सो गौरक्षण रोडला गिगल्स प्ले स्कूल आहे, देशोन्नती प्रेसच्या बाजूला. गिगल्स प्ले स्कूल यू नो व्हेरी वेल फ्रॉम डॉक्टर प्रकाश मोरे. सो त्या गिगल्स प्ले स्कूलला आपली नवीन ब्रांच ओपन होते आहे आणि तिथे आपण म्युझिक ट्रेनिंग पहिले स्टार्ट करतो आहे आणि जेव्हा ते स्टेबल होऊन जाईल, मॅच्युअर होऊन जाईल, त्यानंतर आपण मग रेकॉर्डिंग स्टुडिओची पण फॅसिलिटी तिथे स्टार्ट करतो आहे. सो दॅट विल बी ग्रेट. आणि बरेचदा चक्रा पण वाचतील लोकांच्या आणि त्या भागातल्या लोकांना तिथल्या तिथे त्यांचं काम करता येईल. सो दॅट विल बी व्हेरी क्विक
आणि लवकरात लवकर त्यांना सर्व गोष्टींचा सर्व्हिस घेता येईल. बेस्ट ऑफ लक फॉर दॅट अँड डेफिनेटली तो सेटअप याच्यापेक्षा ग्रेट होणार आहे आणि लोकांना अजून खूप छान फॅसिलिटी त्यातनं मिळणार आहेत. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट अँड थँक्यू सो मच की आज आमच्यासोबत इतका सगळा टाइम स्पेंड केला, इतकी छान चर्चा झाली आपल्या सगळ्यांची. एवढंच नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून काहीतरी आम्ही विशेष घेऊन येणार आहेत. सो स्टे ट्यून अँड प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर अँड थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच तेजू अँड बाय बाय. तर हे होतं क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल असणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेससुद्धा कळलेल्या आहे. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन व्यक्तीसह नवीन काहीतरी तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका माझा हा स्पेशल ब्लॉग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्यू. बाय बाय.